नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, अशा प्रकारचे ट्रेंडिंगचे दहीहंडी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करायची असेल तर त्यासाठी आलाइट मोशन ॲप तो ओपन करायचा आहे आणि आपली बीटमार्क आणि शेक इफेक्ट आपल्या प्रोजेक्टमधून म्हणजे आपल्या जे काही वेबसाईटची लिंक आहे तिथून आपले हे प्रोजेक्ट तिथे इन्स्टॉल करायचे आहे। तुम्हाला जर इन्स्टॉल करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर एकदम खाली एक डाउनलोडचं बटन आहे आपल्या वेबसाईटवर गेल्यावर, तिथे जाऊन तुम्ही आपलं सगळं मटेरियल अगदी डाउनलोड करून घेऊ शकता। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही बीटमार्क आहे तिथे चालू करून घ्यायचं आहे। बघू शकता बीटमार्क काय अशा प्रकारे इथे असणार आहे। बीटमार्कमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला एक फोटो म्हणजे जे काही दहीहंडी जे मी बॅकग्राऊंड जे फोटो दिलेले आहे त्यातला एक फोटो इथे लावून टाकायचा आहे। तर आपण हा फोटो इथे लावून टाकूया। या फोटोला थोडं इथं झूम करा। झूम केल्यानंतर इथे काय करायचं आहे, 1 2 3 आणि 4 हे जे काही 4 बीटमार्क आहे म्हणजे 3.13 जी बीटमार्क आहे, इथपर्यंत या फोटोची ड्युरेशन पहिल्या फोटोची ड्युरेशन इथे वाढून घ्यायची आहे। या फोटोची ड्युरेशन वाढवायची आहे, याची जी काही ऑपॉसिटी आहे ती थोडी इथं कमी करायची आहे काही अशा प्रकारे, म्हणजे फोटो असा जे डार्क दिसला पाहिजे। आणि नंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि इथं सर्च करायचं आहे कॉन्स्ट्रॅक्ट इथं सर्च करून टाकायचं आहे। ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्टमधलं स्टँडर्ड सेटिंग ॲड करून याची कॉन्स्ट्रॅक्ट तुम्हाला हाय अशी इथं करून टाकायची आहे। तर ही एवढी सेटिंग तुम्हाला इथं करायची आहे। ही एवढी सेटिंग केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीच्या पहिल्या बीटमार्कमध्ये इथं तुम्ही बघू शकता पिक्सल लॅबमधले मी तुम्हाला काय फोटो दिलेले आहे, तर हा एक जे काही अंक असेल तिथे लावायचं आहे। त्यानंतर 2 अंक तिथे लावायचा आहे, 1 2 3 4 म्हणजे जे काही काउंटिंग आहे आपल्या सॉन्गमध्ये ती तशी लावून टाकायची आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करायचा। असं 1 2 3 4 हे PNG अशी येऊन जायला पाहिजे। हे एवढी इथं करायचं आहे। हे एवढी इथं केल्याच्यानंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क येतील त्या सगळ्यामध्ये तुम्हाला मी जे काही दहीहंडीचे फोटो दिलेले आहे किंवा तुमच्याजवळ काही फोटो असतील तर तुम्ही ते इथे वापरू शकता। तर आपण हा फोटो इथे लावून टाकूया। फोटोचा एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून याला इथं फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकायचं आहे। हे जे झाल्यानंतर पुन्हा त्यानंतर दुसरा फोटो इथे लावायचा, एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं टच करून टाकायचं। आता हा फोटो इथे लावला, याची थोडी ड्युरेशन वाढवायची आणि फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं। तर अशा प्रकारे आपले जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते फोटो इथे असे लावत जायचे आहे। फोटो इथे लावायचे, फोटोचा एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करायचा आणि फिल कंपोजिशन एरिया हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट नक्की करायचं आहे, कारण आपले फोटो थोडे वेगळ्या रेशोमध्ये आहे आणि आपला रेशो आहे 4:5चा। तर हे असं इथं कन्फ्यूज होऊ नये यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे काही आपले फोटो आहे तिथे बरोबर इथं लावायचे आहे। फोटो इथं लावायचा आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं क्लिक करत राहायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर त्यानंतर हा फोटो इथे लावायचा, वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपले जेवढे काय फोटो आहे ते सगळे फोटो आपण प्रत्येक एका बीटमार्कमध्ये ते ॲड करूया आणि एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल ते तसं कट करून टाकूया। बघू शकता आपल्या जेवढे काय फोटो आहे ते असे आपण इथं लावत जाऊया। अशी इथं लावायचे आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असं तुम्हाला इथं कट करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे काय तर हे सगळे फोटो तुम्हाला इथे असे लावत जायचे आहे। आपल्याजवळ काहीच फोटो आहे जे की आपल्याला परत इथं फोटो लावा लागतील, तर तुम्हाला जिथपर्यंत आपले बीटमार्क आहे, जिथपर्यंत आपण बीट मार्क करून दिलेली आहे, जिथपर्यंत आपलं गाणं आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो जे काय ते बरोबर इथे प्रॉपर इथं लावायला पाहिजे। तर अशा प्रकारे आपण जेवढे काही बीटमार्क आहे ते सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथे लावून टाकूया। फोटो लावायचे आहे, फोटोची ड्युरेशन इथे बरोबर प्रॉपर इथे ॲडजस्ट करून टाकायची आहे तुम्हाला, कारण फोटोची ड्युरेशनवरच सगळा खेळ आहे आणि आपल्या सॉन्गमध्ये या बीट जास्त आहे, त्यामुळे आपल्याला फोटोची ड्युरेशन इथे बरोबर आणि प्रॉपर इथं ठेवावं लागेल। त्यासाठी ते बरोबर इथं ठेवून टाका आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल ते असं इथे ट्रिम करून टाका। तर अशा प्रकारे काहीतरी तुम्हाला इथं असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत आपल्या फोटोची ड्युरेशन इथे यायला पाहिजे आणि आपला जे काही फोटो आहे त्याचा फ्रेम जे काय ते बरोबर 4:5चं तिथं यायला पाहिजे, याची पण तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथं आपण हा फोटो इथे लावलेला आहे। तर त्यानंतर पुन्हा पुढचा हावाला फोटो जसं लावायचा आहे, फोटोला इथं सिलेक्ट करून वरच्या 3 डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आपले सगळे जे काही फोटो आहेत ते सगळे आपल्या बीटमार्कमध्ये ते लावत जाऊया आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं सिलेक्ट करून टाकायचं आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल त्याचं ते ट्रिम करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आपले जे काही फोटो आहेत ते सगळे फोटो आपल्या बीटमार्कमध्ये इथे बरोबर इथं लावून टाकूया। तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथं ॲड केलेले आहे आणि त्यांना बरोबर इथं आपले जे काही बीटमार्कमध्ये त्यांची सगळी बीट्स इथं बरोबर म्हणजे आपल्या बीटनुसार आपले फोटो इथं ॲडजस्ट केलेले आहे। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्ही ऐकून घ्या। इथे तुम्हाला बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। पहिल्या नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे। हा 1 नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा। इफेक्ट कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे काही आपण अंक लावले त्या सगळ्या अंकांना हा इफेक्ट इथं लावून टाकायचा। बघू शकता हा 1, हा 2,
1 2 3 4 या सगळ्या फोटो म्हणजे जे काही PNG आपण तुम्हाला दिलेले आहे या सगळ्यांना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट येऊन जाईल. हा झाल्याच्यानंतर आता त्याच्यानंतर तुम्हाला शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही दुसरा नंबरचा इफेक्ट असेल ते इथं कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. बघू शकता हा वाला इफेक्ट. हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि ज्या ठिकाणी आता बघू शकता इथं तुम्हाला हे जे काही आपण फोटो लावले या ठिकाणी 4च्या नंतर या 2 फोटोला गॅप सोडून या फोटोची ड्युरेशन जास्त आहे तर या फोटोला इफेक्ट हा इथं लावून टाकायचा. पुन्हा बाकी सगळे ॲव्हरेजमध्ये आहे. पुन्हा या ठिकाणी 2 फोटोची जे काही ड्युरेशन आहे तिथे जास्त आहे तर या 2 फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा. आणि पुन्हा बाकी सगळ्या फोटोंना तुम्हाला इथं सोडून टाकायचं आहे कारण या बाकी सगळ्या फोटोंना तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट इथं लावायचा आहे. तर आपण ते 2 नंबरचा इफेक्ट इथे लावलेला आहे तर आता हा 3 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. हा 3 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करून आपल्या बीटमार्कमध्ये यायचं आहे तुम्हाला इथं. बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर आता जे काही आपण फोटो सोडले होते म्हणजे जसं की बघू शकता हा वाला एक फोटो 4च्या नंतर एक फोटो सोडला आणि नंतर हा वाला एक फोटो या फोटोला तुम्हाला इफेक्ट लावायचा आहे. पुन्हा त्यानंतर या फोटोला इथं ते इफेक्ट आलेला आहे. पुन्हा याच्यानंतर बाकीचे जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हाच इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं फक्त तुम्हाला असं इथं काम करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही काम आहे ते तुम्हाला तसं करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटो तुम्हाला आपले जे काही इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं असे जे काही काम आहे तुम्हाला असं इथं करायचं आहे. सगळ्या फोटोंना तुम्हाला हा एकच फोटो म्हणजे हा एकच इफेक्ट असं इथं लावून टाकायचा आहे. फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण त्या सगळ्या फोटोंना इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे ते तसं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे याला जस्ट 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्टचं असं ऑप्शन जे काय असते ते तसं क्लिक करायचं आहे. पुन्हा याच्यानंतर या 2 फोटोंना इफेक्ट आपण लावलेला आहे याच्या पुढे याचं जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं असं लावत जायचं आहे. साईडला कुठंतरी क्लिक करून साईडला असं इथं पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे ते असे तुम्हाला करून घ्यायचं आहे. इफेक्ट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला तसं क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. हा 3 नंबरचा इफेक्ट आहे जे की तुम्हाला सगळ्या फोटोला म्हणजे मोस्ट कॉमन फोटोला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता काय अशा प्रकारे. तर हे सगळ्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट असं इथं लावत जायचं आहे. सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावायच्या नंतर तुम्हाला आपली एक PNG पण मी दिलेली आहे ते पण इथं लावायची आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया आपल्या हा इफेक्ट इथं लावून टाकूया. बघू शकता इथपर्यंत आपण इफेक्ट हा इथे लावला होता तर आपण बाकी सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं असं लावून टाकूया. फोटोला फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि हा जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला तिथं पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे फोटोला इथे तुम्हाला सिलेक्ट करून फक्त हा इफेक्ट असेल तर पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपल्या या फोटोमध्ये आज जे काही बीटमार्क आहे ते जरा जास्त आहे त्यामुळे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायला थोडी तर अवघड जाईल कारण खूप सारे फोटो आहे ज्यांची ड्युरेशन खूप सारी म्हणजे छोटी ड्युरेशन आहे आणि त्यामध्ये आपल्याला क्लिक करते वेळेस एखादा फोटो सुटवू शकेल तर ते एवढं सुटू नका. हे म्हणजे बरोबर इथं प्रॉपर इथं बघा. तर त्यासाठी आपण सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे तिथं असं पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते फक्त त्याच्यावर एकदा असं तर क्लिक करून टाकायचं. अशा प्रकारे इथं करून टाकायचं आहे. तर आपण बघूया कोणता फोटो आपला सुटला का. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथे लावलेला आहे. सगळ्या फोटोंना इफेक्ट लावायच्या नंतर आता तुम्हाला इथे करायचं 1 2 3 4च्या नंतर जे काही फोटो म्हणजे ही येईल बघू शकता. त्यानंतर जे काही आपण फोटो लावले होते हा 1 2 3 आणि हे 4च्या नंतर बघू शकता हे 4 येऊन जाईल इथं. आता याच्यानंतर 3.13च्या बीटमार्कला यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक मी शॅडो दिलेली आहे. ती शॅडोची PNG इथं लावून टाकायची आहे. सगळ्यात आधी शॅडोची PNG इथं लावून टाकायची आहे. बघू शकता मी तुम्हाला आपली शॅडोची जे काही PNG आहे ते इथे दाखवून देतो. तर ते इथं लावून टाकायचे आहे. शॅडोच्या PNGच्या वर एक तुम्हाला PNG दिलेली आहे जे की तुम्हाला वर दिसत आहे दहीहंडीची जे काही PNG आहे ती तुम्हाला इथे लावायची आहे. तर ते PNG इथं लावून घ्या. PNG आधी याची थोडी ते साईज वाढवून टाका. खालच्या साईडनं असं याला ॲडजस्ट करा बरोबर. याला इथे ॲडजस्ट करायच्यानंतर आपली जे काही PNG आहे ते इथून तुम्हाला लावायची आहे 3.13च्या बीटमार्कपासून आणि याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवून टाकायची आहे. आपण आपले शॅडो थोडी आपली खूपच वर गेली थोडी तशी खाली खेचून घेऊया आणि आपली जी काही दहीहंडीची PNG आहे बघू शकता दहीहंडीच्या PNGला सिलेक्ट करून थोडे ते झूम इन करायचं आहे काय अशा प्रकारे दहीहंडीच्या PNGला आणि खालच्या साईडला आपली दहीहंडीची PNG बरोबर आपल्या शॅडोवर इथे यावं अशी त्यांना इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. तर ही इथं ॲडजस्ट करायच्यानंतर बघू शकता थोडी वर ढकलूया अशा प्रकारे ही इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. हे इथं ॲडजस्ट करायच्यानंतर परत सुरुवातीला जायचं आहे आणि एक ओव्हरलेचा व्हिडिओ मी तुम्हाला इथे दिलेला आहे ते इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता ओव्हरलेचा व्हिडिओ पण मी तुम्हाला इथे लावून दाखवतो. ओव्हरलेचा व्हिडिओ जे काय असेल ते तुम्हाला इथे लावून टाकायचा आहे. म्हणजे पार्टिकल्सवाला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे लावून टाकायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट याचा ट्रिम करून याची जी काय ऑपॉसिटी आहे ती तुम्हाला करायची आहे 50पर्यंत. याची ऑपॉसिटी तुम्हाला 50 ते 56पर्यंत करू शकता आपण.
तर आपण 54पर्यंत ठेवूया आणि जी ब्लेंडिंग तुम्हाला करायची आहे लायटरमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये काय अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे पूर्णपणे रेडी होऊन जाईल. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सुरुवातीला जाऊन आपला व्हिडिओ इथे वरच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.